6वी 7वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या समोर एक पथनाट्य सादर करीत आहोत. पथनाट्याचे नाव संविधानाविषयी जागरूकता. संविधानाविषयी जागरूकता. लोगों को समझ सको तो समझो इन वर्षानी. संविधान है राष्ट्रवाद है बातें हमने मानी. संविधान है राष्ट्रवाद है बातें हमने मानी. इतने सारे धर्मवाद है हम उससे बलवानी. इतने सारे धर्मवाद है हम उससे बलवानी. नए नए अर्थ देती है अपने भारतवासी. नए नए अर्थ देती है अपने भारतवासी. हम है हिंदुस्तानी. हम है हिंदुस्तानी. हम है हिंदुस्तानी. हम है हिंदुस्तानी. डाल डाल सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा. ओ भारत देश है मेरा. ओ भारत देश है मेरा. आज 15 ऑगस्ट आहे का? नाही. आज स्वातंत्र्य दिवस आहे का? नाही. मग तू असा झेंडा घेऊन का फिरतोस? अरे तुला माहित नाही का आज आपल्या संविधानाचा जन्मदिवस आहे. जन्मदिवस आहे. जन्मदिवस आहे. मी तर मुख्यमंत्रीचा जन्मदिवस ऐकला आहे. मी तर पंतप्रधानाचा जन्मदिवस ऐकला आहे. मी तर ऐश्वर्याचा वाढदिवस ऐकला आहे. ते तर मी टीव्हीवर बघितलं आहे. पण या संविधानाचा जन्मदिवस आहे तरी काय? हा संविधान आहे तरी काय बरं? एवढे दिवस झाले आपला देश स्वतंत्र होऊन कुणी संविधान वाचले आहे का? नाही वाचले. तू वाचले का संविधान? तू वाचले का संविधान? तू वाचले का संविधान? पाहिलं कुणी संविधान वाचलं नाही. नाही वाचले. संविधानाने आपल्याला दिलं तरी काय? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे सगळेच अधिकार आपल्याला संविधानाने दिले. अरे हे कागद काही माझ्या कामाचं नाही. याला मी फेकून देतो. अरे थांबा. इथे तुमचे काहीतरी पडले आहे. हे आमच्या काही कामाचे नाही. अरे ही तर आपल्या संविधानाची उद्देशिका आहे. अरे इकडे या. ही तर आपल्या संविधानाची उद्देशिका आहे. पण हे आमच्या काही कामाचे नाही. तुम्ही काय काम करता? मी अध्यापक आहे. तुम्ही काय काम करता? मी शास्त्रज्ञ आहे. तुम्ही काय काम करता? मी संसदेत काम करतो. तुम्ही 24 तासापेक्षा 8 तास काम करता. हे कुणामुळे? संविधानामुळे. तुम्ही तर अध्यापक आहात. तुम्हाला हे काम करण्याचा अधिकार कोणी दिला? संविधानाने दिला. तुम्हाला संसदेत शिकण्याचा अधिकार कोणी दिला? संविधानाने दिला. तुम्ही शास्त्रज्ञ आहे. तुम्हाला शास्त्रज्ञ होण्याचा अधिकार कोणी दिला? संविधानाने दिला. स्त्रीला पुरुषाबरोबर अधिकार मिळाले. हे कुणामुळे? संविधानामुळे. मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी संविधान वाचले नाही. मी फक्त भारतीय नागरिक आहे. आम्हाला माफ करा. आम्ही जेव्हा खरे नागरिक घडू तेव्हा आम्ही संविधानाविषयी जागृत होऊ. इस देश से करते
किंवा रंग सगळे समान आहेत. देशाचे संविधान सांभाळा, देशाचे संविधान सांभाळा. भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली. संविधानाचा सन्मान हाच आपला अभिमान. संविधानाची मानता विविधतेत एकता. लोकशाहीचे देते भान भारतीय संविधान. संविधानाने दिला मान स्त्री पुरुष एक समान. नको राजशाही नको ठोकशाही, संविधानाने दिला आम्हा मान लोकशाही. जातीच्या वेड्या तोडू, संविधानाने भारत जोडू. उठ नागरिका जागा हो, संविधानाचा धागा हो. लोकशाहीचा जागर संविधानाचा आदर. संविधान भारताचा आधार, नसेल कोणी निराधार. बाबासाहेबांचे योगदान, भारताचे संविधान. चला तर पाहूया कार्तिकी रुगरकर आपल्या समोर संविधानाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. तर पाहूया काय सांगते ती. व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व प्रमुख पाहुणे, माननीय श्री शेख सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकणारे माझे गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 26 नोव्हेंबर संविधान दिन या दिनानिमित्त मला जे 2 शब्द बोलण्याची दिली हे माझे गुरुजन वर्ग माननीय श्री सोनवणे सर, तसेच आम्हाला मार्गदर्शन करणारे ठाणे मॅडम व भोसले सर यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. हक्क मिळाले तर कर्तव्य निभा, हक्क मिळाले तर कर्तव्य निभा. संविधानाची ज्योत मनामनात पेटवा, संविधानाची ज्योत मनामनात पेटवा. न्याय, क्षमता आणि बंधुता जपा, न्याय, क्षमता आणि बंधुता जपा. संविधान म्हणून गर्वाने पुढे चला, संविधान म्हणून गर्वाने पुढे चला. आणि हो, संविधान असे लिहिले की चंद्र सूर्य असेपर्यंत ते मिटणार नाही. संविधान असे लिहिले की ते चंद्र सूर्य असेपर्यंत मिटणार नाही. संविधान ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात भेटणार नाही, ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात भेटणार नाही. संविधान लिहा, संविधान वाचा आणि संविधान पाठ करा. संविधान तुम्ही जर पाठ केले तर तुम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही संविधान पाठ केले. आणि जसे एक काळ्या दगडाची रेघ असते ती कधीच फुटत नाही, तसेच आपले संविधान कधीच मिटणार नाही. लहानापासून थोरापर्यंत सर्वांचेच ठेवले जाते भान, लहानापासून थोरापर्यंत सर्वांचेच ठेवले जाते भान. संविधान लहानापासून थोरापर्यंत सर्वांचेच ठेवले जाते भान, लहानापासून थोरापर्यंत सर्वांचेच ठेवले जाते भान. नागरिकांना मिळतो मुक्त हक्क, इतके श्रेष्ठ आमचे संविधान, इतके श्रेष्ठ आमचे संविधान. तुम्हाला कळले असेल की आपले संविधान किती श्रेष्ठ आहे, पण हे संविधान कोणी लिहिले हे पण माहिती आहे की हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. पण हे संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला हे कुणाला माहित आहे? तर ज्यांना संविधानाची आवड आहे त्यांना माहित आहे, पण ज्यांना संविधानाची काळीची किंमत नाही, 17 दिवस इतका कालावधी लागला. नको राजशाही नको ठोकशाही, संविधानाने दिला आम्हा महान लोकशाही, आम्हा महान लोकशाही. बेहतर से बेहतर की तलाश करो, मिल जाए नदी तो समुद्र की तलाश करो. टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, टूट जाता है शीशा पत्थर की चोट से. टूट जाए पत्थर ऐसे शीशे की तलाश करो, ऐसे शीशे की तलाश करो. आणि यावरून तुमच्या लक्षात आले असेल की आपले संविधान किती महत्त्वाचे आहे, किती श्रेष्ठ आहे आपले संविधान. आणि हो, जर एखादे नवीन शिक्षक आले तुमच्या वर्गात आणि त्यांनी जर विचारले की तुमच्या वर्गात सगळ्यात हुशार विद्यार्थी कोण आहे, तर तुम्ही मॉनिटरकडे बोट करता. पण कधी दुसऱ्याकडे बोट नाही तर आपल्याकडे बोट करायचे. शिक्षक एक बोट करतो आणि बाकीचे 4 बोट आपल्याकडे असते. मग तिच्याकडे एक बोट आणि बाकीचे 4 बोट आपल्याकडे. मग आपण तुमच्यापेक्षा किती हुशार आहोत ते तुम्हाला कळते. आणि जर तिला गणित आले तर आपल्याला विज्ञान येते, जर तिला भूगोल आला तर आपल्याला इतिहास येते, जर तिला मराठी आली तर आपल्याला इंग्लिश येते. मग आपण तिच्यापेक्षा तर हुशार आहोत ना. मग एवढं लक्षात ठेवा. जाता जाता मी एवढं सांगते, तू खूबिया तू खाने निकालने के लिए लोग है ना, रखना है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग है ना, सपना देखना है तो ऊंचा देख, नीचा दिखाने के लिए लोग है ना, तू अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का, जलाने के लिए लोग है ना, अगर प्यार करना है तो खुद से कर, नफरत करने के लिए लोग है ना, तू अपनी अलग पहचान बना, भीड़ में चलने के लिए लोग है ना, और तू कुछ करके दिखा दुनिया को, तालियां बजाने के लिए लोग है ना. त्यामुळे काहीतरी करून दाखवून दिला आणि काहीतरी करून दाखवून दिला. धन्यवाद. कार्तिकीने आपल्याला संविधानाविषयी छान माहिती सांगितली. तर बघूया पुढे. चला तर आपण आपल्या देशाचे संविधान अभिमानाने म्हणूया.
मी